नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पवन. आपल्याला जायचं आहे फिशिंग करण्यासाठी. जसे की फिशिंग म्हणजे काय तर माशा पकडण्यासाठी. तर आम्ही निघलो 3 जण. तर आम्ही आलो तर आपल्या डॅमजवळ. तर डॅमजवळ आल्यानंतर एक शूट घेतला थोडाफार. तुम्हाला फेस वगैरे दाखवला. भरपूर थंडी वगैरे वाजत होती. मग आलो तर आम्ही खाली आल्यानंतर संपूर्ण तयारी वगैरे केली. तयारी केल्यानंतर आम्ही निघलो पुढं हाणत नाव की लगेच आलो आपण डॅमजवळ आल्यानंतर आपण आलो पुढं आपला पिंजरा हलवण्यासाठी, जे की आपल्याला गळाला लावण्यासाठी, जे की फिशिंग करण्यासाठी काही चारा लागते ते घेण्यासाठी. तर मित्रांनो, आपण तुम्हाला दाखवला मी पिंजरा वगैरे कसा आहे तर तुम्ही बघून घ्या. ह्या टाईपनं आम्ही लावला होता. तर भरपूर असा लावला की याच्यामध्ये आम्ही फुलवला वगैरे ह्याच्यामध्ये माल पण पाडे जो तुम्हाला दाखवला. जसं की आता आपण आलो पुढं कॅलन जाऊ, जिथून आपल्याला सुरुवात करायची वगैरे लावायची. आपण आलो ते सुरुवात करण्यासाठी थोडेफार दगड वगैरे घेण्यासाठी. तर आपण दगड वगैरे घेतले, पदर वगैरे बांधल्यानंतर लगेच केलं सुरू की ह्या पद्धतीने आपण झिंगा वगैरे लावला गळाला. तर ह्या पद्धतीने कसं तर जसं की आपण एवढा झिंगा वगैरे लावतो तर आपल्याला माल वगैरे पडणार ना, चारा वगैरे. तर हे असा झिंगा तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीने आपण झिंगा वगैरे लावलेला आहे गळाला. तर आता आपल्याला जायचं पुढं जस्ट शेवटपर्यंत, कारण आपण एक 100 गावाची दावण बांधलेली आहे. 100 गावाची ते संपूर्ण सोडायची. ह्या पद्धतीने आपण झिंगा वगैरे टोचलेलं आहे. तर आपल्याला जायचं पुढं जेवढे आपण पुढं सोडत जातो तेवढं आपल्याला तेवढं पेंड का संपून टाकायचं. संपल्यानंतर 10 गळ झाले मित्रांनो की आपण एक दगड बांधला. म्हणजे दगड कशामुळे दावण आपली बुडाला जाण्यासाठी. बुडाला गेल्यानंतर आपलं माल वगैरे पडून पुन्हा आपली शेवटला दावण झाली मित्रांनो. दावण झाल्यानंतर म्हणलं आता आपल्याला कामच काय नाही, म्हणलं मग चला बाहेर फिरण्याकरिता. तर लगेच मी आपली नाव वगैरे लावली कडीला, लगेच आलो मी बाहेर. तर बघू शकतात मित्रांनो, असला नजारा एक नंबर खतरनाक. तर मला जायचं डॅमवर. तर पुन्हा मी आलो डॅमवर आल्यानंतर पण तुम्हाला म्हणलं थोडंफार फेस वगैरे दाखव. तर इथं पण दाखवला की कोला. तर मस्त एक नंबर मित्रांनो वातावरण होतं. तर मला पलीकडे कर्मचारी आडत होते, कारण आपण लगेच मित्रांनो 2 वाजले की आपण आलो तर आपले गळ बघण्यासाठी, म्हणजे आपले चप्पू आलं की लगेच चप्पू पाण्यात टाकला, लगेच आपण चप्पू. मित्रांनो, आता आपण आलो तर आपले गळ काढण्यासाठी जो आलो तर आपल्या कंचीच्या वगैरे. तर आपण बघू आता किती वांबट निघते काय निघते. आपण कारण मग आमटाला गळ वगैरे टाकले होते. तर हे आपले कंची वगैरे तरीला उचलून घेऊ आता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण उचलून घ्यायला त्याला. जशी की आपली एक दावण बांधली होती याला, आपण आता उचलून वगैरे घेतली दगडला. तर आपण बघू आता भरून घेऊन किती वांबट निघते काय निघते तर आपल्या दावणला. तर बघत राहू, तुम्हाला दाखवत राहतो. तर आता आपण गेले सुरुवात याच्यावर आपल्याला भरून घ्यायचे. जे फिल्टर दिसते त्या फिल्टर आपले सगळे दावण भरून घ्यायची. तर बघत राहू आपण किती माल निघते काय निघते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं पहिलंच वांबट आलेलं आहे. तर या साईजचं एक वांबट आहे आपल्याला पहिलेच आली, म्हणजे भवनी झाली आहे. तर आपण याला काढून घेऊ. ओके. तर बघत राहा तुम्ही असे वांबट किती निघतात किती नाही, तुम्हाला संपूर्ण दाखवत राहा तुम्ही. तर मित्रांनो, ही माशी कोणची आहे तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. कसं आहे मित्रांनो, परत एका वांबट आलेलं आहे आपल्याला. तर ह्याला पण काढून घेऊ आपण. तर हे एक मित्रांनो, हा 3रा वांबट आहे आपल्याला. 3रा वांबट निघलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात.